दोन्ही संघासाठी तेवढंच प्रेम आहे. हे असं मोठे जे बक्षीस वितरक असावं, बक्षीस असे लावावी की दोन्ही संघासाठी आज ध्रुवदादांनी या ठिकाणी बक्षीस लावलेलं आहे. अमृतजी मात्रे यांचं आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही मनस्वी स्वागत करू. एका षटकानंतर जाऊया पुन्हा आता दीपकजी पाटील यांना ऐकूया. अजय भंडारी आणि धनंजय हिलाल अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले उसाटणे संघाकडून आणि पहिलं षटक घेऊन प्रवीण तयार. पहिलाच बॉल कव्हर्सला ड्राईव्ह आणि इनफिल्ड मध्ये सापडलाय. मोठी सफलता प्रवीणला. पहिलाच बॉलवर धक्का बसलाय. अजय भंडारी यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. उसाटणे टीमला लागलाय पहिलाच बॉलवर मोठा झटका. मोठी विकेट मिळवले यावेळेस. चांगला फलंदाज इनफॉर्म बॅटर उसाटणे संघाचा आणि पहिल्याच बॉलवर मात्र बाद झालाय. विराट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये अनिकेत ढोबरी तो सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये आहे. परंतु अजय भंडारी त्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो आणि तो मात्र शून्यावर बाद झालाय. मोरब्याच्या मैदानात खरं तर बाईकच्या ठिकाणी अजय आणि चांबो दोघांना विभागून खरं तर ती बाईक देण्यात आली होती. प्रवीण भोईरला मात्र पहिली सफलता मात्र मिळाली. मीत 11 श्रीदत्त क्रिकेट क्लब भाताड. मीत 11 म्हटलं तर नशीब शेठ भोईर कोहली ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला उसाटणे अनिलजी ढोबरी यांचा संघ. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. दुसरा बॉल स्क्वेअर लेगच्या वरतून खेचलाय आणि बॉल चाललाय तो सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धाबां करता येतोय षटकार. बॅट मधून मात्र पहिलाच बॉलवर षटकार येत असताना संघाचं खातं उघडलं जाईल. धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना 6 धावा धावफलकावर उसाटणे संघाच्या. प्रवीणचा हा वेगवान चेंडू होता. इथे मात्र टाइम करता आलं नाहीये. डॉट बॉल. चांगला बॉल षटकारानंतर मात्र लगेचच चोख प्रत्युत्तर दिले ते प्रवीण भोईर. बाहुबली नामानं मात्र खेळाडू ओळखला जातो. एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील ॲज अ आयकॉन खेळताना तुम्हाला बऱ्याचशा स्पर्धांमध्ये सातत्यानं पाहायला मिळतोय. खुल्या गटातलं क्रिकेट सुद्धा चांगलं खेळत असतो. नेहमीच मोठी मागणी मात्र या खेळाडूला होत असते आणि तोच प्रवीण भोईर. पुलल लेंथ होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू गलीमध्ये निघालाय. कोणतीही धाव मिळणार नाहीये यावेळेस मात्र अनिकेत ढोबरीला. चांगलं कमबॅक गोलंदाज प्रवीण भोईरचं. धावफलकावर धाबा आहेत त्या 6. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 6 अशी टोटल सध्याच्या कडीला पाहायला मिळते. भाताड विरुद्ध उसाटणे. फुल लेंथ होता. बॅक टू द बॉलर्स परंतु चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाठीमागे लॉंग ऑफला फिल्डर आहे. सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 7 नाव. 7वी धाव धावफलकावर. चांगलं षटक किफायतशीर बॉलिंग करण्यासाठी ओळखले जातात खरं ते प्रवीण भोईर. तासवर टिचून मारा पाहायला मिळालाय पहिल्याच पावलच्या ओव्हरमध्ये. 7 रन. धनंजय हिलाल on a strike now. शॉर्ट स्क्वेअर लेगला धाबत सुटलाय धनंजय. परतावं लागेल आता मात्र एका फलंदाजाला. धक्का क्रमांक 2. टीम उसाटणे संघ आघाडीच्या फलंदाजाला गमावतोय आणि आता मात्र यावेळेस मैदानाच्या मागे फिरेल तो धनंजय हिलाल. या अंपायरने सांगितलं चेक करूया आपण. इकडे क्रॉसिंग जरूर हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इकडे अनिकेत ढोबरी बाद आहे की धनंजय हिलाल बाद आहे याची चर्चा सध्याच्या घडीला आहे आणि अंपायरने सांगितलं आपण चेक करूया.
चला धनंजय हिलाल आउट आहे. धनंजय हिलाल बाद असला तरी सुद्धा खेळाडू कक्षामधून टाळ्या वाजल्या गेल्या. हे सुद्धा वैशिष्ट्य म्हणावं लागेल उसाटणे संघाचं. जीवाला चैत्र अमावस्येच्या या दिसाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 2 गडी बाद 7 महत्वाचे फलंदाज मात्र गमावले. सुरुवातीलाच परंतु अनिकेत डोबरे एक षटकाच्या सहाय्याने 7 धावांवर खेळतोय आणि त्याच्या साथीला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुकेश मडवी. परी 11 या नावानं हा संघ खेळतोय. सूर्य रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ ओळखला जातो. सातत्यानं तळोजा MIDC परिसर असेल मलंगड कल्याण विभागामध्ये सातत्यानं त्यांना संघाच्या नावाची चर्चा मात्र होत असते. JB आलाय. मिस्टर JB जयेश भोईर बॉलिंगसाठी सज्ज होईल. यावेळेचा चेंडू थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल तर जरूर आलाय. दोन्ही पंच थोडीशी चर्चा करत असताना रिव्ह्यू घेण्यात आलाय फ्रॉम अंपायर. पाहूया बाउन्सर अटेम्प्ट करण्यात आला होता गोलंदाज आणि त्याचमुळे इकडे मात्र हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. तिसरे पंच शशी मेहर सर आहेत. नवी मुंबई हॅलो व्हाईट बॉल कॉल. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. सरळ डोक्याच्या वरून चेंडू फ्लाय झाला होता विकेट किपरकडे. त्यामुळे एक धाव येईल. थोडंसं प्रेशराईज केलं होतं जरूर. अंपासकडे पाहिलं अनिकेत डोबरीन आणि अंपासनं सुद्धा इकडे मात्र हा चेंडू पुन्हा एकदा चेक करण्याचं ठरवलं आणि हा व्हाईट बॉल येत असताना जयेश भोईर स्क्वार कटचा अप्रतिम फटका. यावेळेस मात्र बॉल चालाय कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं अनिकेतच्या पॅट मधून येतोय दर्जेदार चौकार. थँक्यू. सध्याच्या घडीला भलत्याच फॉर्म मध्ये आहे तो अनिकेत डोबरे आणि त्याचमुळे की प्लेयर आहे. सातत्यानं अनेक स्पर्धांमध्ये मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. हातामधून चेंडू निसटला. जरूर एक रन येत असताना दिसेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले. परी 11 सूर्य रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे 13 वर 2 अशी धावसंख्या आहे. जयेश भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट ना. चेंज ऑफ पेस होता. थोडासा धीम्या गतीने टाकलेला हा बॉल बॅटला चाटून गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निलेश आहेत पाठीमागे आणि चेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. तिसरा धक्का 13 वर.
चेतनजी ठाकूर कोपटे यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय, सुस्वागतम. त्यांना विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. नवीन फलंदाज उज्ज्वल ढोबरी 5व्या क्रमांकावर दाखल झालाय. 13 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज गमावलाय. जयेश भोईर शॉट ऑफ लेंथ होता, स्लॅश केलाय कबा पॉइंटला. क्षेत्ररक्षक बा एक्स्ट्रा कव्हरचा पोहोचलाय. मिसफील्ड त्या ठिकाणी, बॉल सीमा रेषेच्या दिशेनं. मिडफील्ड 4 धावा येतोय. पंचांचा इशारा येतोय त्या ठिकाणी. नो बॉल, आय थिंक यस, सो नो बॉल कॉल. आणि मिळतील तब्बल 5 धावा. जाऊन एक वेगा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाठीमागच्या बॉलवर पाहायला मिळालं. अति घाई, थोडीशी नडले असंच म्हणावं लागेल. नो बॉलचा सुद्धा इशारा आलाय पंचांचा, त्यामुळे फ्री हिटचा बॉल आहे. परंतु हा चेंडू इकडे मात्र निघून गेला. विकेट किपरकडे पंच इशारा करत असताना व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. थोडंसं धावसंख्येला आता मात्र आकार येत असताना परिलेवर उसाटणे संघ 19 धावा. जेलचा बॉल स्लोवर वन होता, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि स्वतः जे बी टिपतोय जेल. उज्ज्वल ढोबरी यावेळेस मात्र बाद होईल. आणखीन एक धक्का. फ्रीटचा बॉल होता, आय थिंक यस, माफ करा. आणि तासमुळे थोडंसं कन्फ्युजन झालं. ही गंमत असते बऱ्याच वेळेला. फ्रीटच्या बॉलवर फलंदाज आपण पाहिलं तर चेलबाद नाही होऊ शकत, फार कमी शक्यता आहेत. त्याच्यावरच मात्र तुम्ही बाद होऊ शकता. तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये अडथळा आणला तर फ्रीटच्या बॉलवर बाद होऊ शकता. परंतु रनआउट एक पॉप्युलर आपल्याकडे पद्धत आहे, त्याच्यावर तुम्ही बाद होऊ शकता. परंतु आता मात्र बाद व्हावं लागेल. क्लीन बोर्ड व्हीवर्सचा प्रयत्न केला होता, परंतु इकडे मात्र दांड्या गुल करून टाकले, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि सफलता मात्र जयेश भोईरला. विकेट. जागेवरूनच थोडासा कटकाडाचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन. एक्स्ट्राज मध्ये बढोतरी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21 धावा सध्याच्या घडीला धावफलकावर. बीट झाला यावेळेस. चांगला चेंडू. जयेश भोईरचा निर्धाप येत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवर धावा लागल्या त्या 4 गडी बाद. 21 धावा. 4 फलंदाज बाद झालेत. स्कोर इतकाही वाईट नाहीये. बघाशी आपण पाहिलं होतं दांडा संघाने तर अगदी 36 धावा वाचवल्या होत्या या स्पर्धेमध्ये. त्यामुळे इथे काहीही घडू शकतो. गोलंदाजांना सुद्धा ही खेळपट्टी सहाय्य करते. हे चित्र मगाशी मेडन ओव्हर्स आपण पाहिल्या. 1-1 ओव्हरमध्ये 3-3 फलंदाज, 4-4 फलंदाज बाद होताना पाहिले. अनेक गोलंदाजांनी आज प्रभावी मारा केला. यशस्वी राहिले सगळेच गोलंदाज आज.
आणि त्याचमुळे जर रिस्पेक्टेड टोटल पर्यंत मात्र पोहोचता आला ना परी 11 उसाटणे संघाला, तर नक्कीच एक चांगली फाईट पाहायला मिळेल. कारण गोलंदाजी सुद्धा स्ट्रेंथ आहे ती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाची. आणि त्याचमुळे इकडे मात्र 3 ओव्हर्स मध्ये निदान 30 धाबा 50च्या पुढे धावसंख्या गेली तर ती वाचवण्याचा मात्र प्रामाणिकपणे प्रयत्न करेल उसाटणे. परंतु सध्याच्या घडीला 4 फलंदाज बाद झालेत. यावरचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल निर्धाव निघून गेलाय. तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रवीण भोईर आपण पाहतोय. हा चेंडू पायावर जाऊन आदळला होता, हलकीशी अपील, परंतु 1 रन कंप्लीट करण्यात आले. लेग बायचा इशारा पंचांचा येत असताना एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या 22 वर 22. अमर हिलाल ऑन स्ट्राइक नाव. अमर हिलाल आणि उज्ज्वल डोबरी अशी जोडी आहे सध्याच्या घडीला. लढावं लागेल. टॉपचे 4ही फलंदाज बाद झाले, ज्याच्यामध्ये पहिल्याच बॉलवर आलेली अजय भंडारीची विकेट फार निर्णायक होती. इकडे सुद्धा आपण पाहूया, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, अपील पाहायला मिळतोय पंचांकडे. पंचांची कोणती प्रतिक्रिया येताना दिसत नाहीये. थोडस उशिरानं कदाचित अपील झाली की काय. आणि त्याचमुळे दोन्ही पंच आता मात्र थोडस डिस्कशन साठी पुढे सरसावलेत. गणेश बाविस्कर सर, त्याचप्रमाणे दीपक बोराडे सर आहेत. निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉल. प्रवीण भोईर पुन्हा एकदा बाहुबली. अडवा बॅट स्विंग करण्याचा प्रयत्न, इथे सुद्धा बीट केलंय गतीमध्ये. व्हेरिएशन्स आहेत या बॉलर्सकडे. प्रत्येक चेंडू तुम्हाला वेगळा पडताना पाहायला मिळेल आणि त्याचमुळे वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकण्यासाठी ओळखला जातो तो प्रवीण भोईर. आणि म्हणूनच दुसरं षटक तो टाकतोय सध्याच्या घडीला. नाकी 9. आणखीन एक निर्धाव चेंडू यावेळेस मात्र अमरकडून. डॉट बॉल. 22 या धावसंख्येवर मात्र सध्याच्या घडीला स्कोर थांबलाय संपूर्णपणे. सुपर बॉलिंग प्रवीण कडून, खास करून या ओव्हरमध्ये डॉट बॉल जास्त टाकून दिलेत. आणखीन एक ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल. आणि षटक मात्र समाप्त झालं. आणि या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर एकच धाव जी एक्स्ट्राज मध्ये आली होती. म्हणजेच काय, प्रवीणचं मात्र हे बडन ओव्हर ठरलंय या मॅच मधलं, या स्पर्धेमधलं निर्धाव षटक. निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम मात्र केलाय भातांच्या प्रवीण भोईरनं. आणि त्याचमुळे उसाटणे संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहिला तर 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धाव फलकावर. पहिल्या फेरीमधील ही 4थी लढत सुरू आहे. या अगोदर आपण पाहिलं 2 सामने चैतन्य पाटीलच्या टाकीगाव संघानं जिंकलेले आहेत. या अगोदरचा सामना एसपीसीसी नवीन शेमानं जिंकलाय. या लढतीतील विजेता संघ शेवा संघाच्या विरोधामध्ये खेळेल. अलंकार भोईर येतोय. इकडे मात्र थोडासा मिस्क्यूट झाला होता फटका. गलीमध्ये जात असताना सिंगल मिळेल. 1 रन. एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये होईल बदलाव. 23-23 धाव फलकावर.
थोडस टेन्शन वाढवले अमर हिलाल न खरं तर. आतापर्यंत पाहायला गेलं तर खातं उघडलेलं नाही अमर हिलालनं. 5 चेंडू तो खेळलाय आणि दुसऱ्या बाजूला 5 बॉलमध्ये 6 धाबा उज्ज्वल ढोपरीच्या बॅटमधून. अगदी संथ सुरुवात पहिल्यापासूनच आपण पाहायला मिळाली उसाडणे संघाकडून. चापेचा चेंडू इकडे मात्र पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कवचला जरूर केला होता, परंतु आणखीन एक डॉट बॉल. आज निराशा केली अमर हिलालनं. पण आतापर्यंत रन काढता आलेले नाही आणि त्याचमुळे संघ थोडासा अडचणीमध्ये येत असताना अलंकार बोईर इकडे एज लागली होती आय थिंक आणि या सिरीज यष्टीरक्षकांना टिपला झेल आणि अखेरीस अमर हिलाल यावेळेस मात्र बाद होतोय. खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर मात्र तंबूच्या आश्रयाला येत असताना 7 चेंडूचा सामना केला आणि कोणतीही धाव नाहीये. ही मॅच लवकर विसरून जाण्याचा प्रयत्न करेल तो अमर हिलाल. आजची रात्र त्याच्यासाठी नव्हतीच मुळी असंच म्हणावं लागेल. हे घडतं बऱ्याच वेळाला क्रिकेटमध्ये. अप अँड डाऊन्स होत असतात, कधी कधी वेळ सुद्धा खराब येत असते, परंतु खराब वेळ विसरून मात्र नव्या जोमानं तुम्हाला पुन्हा एकदा मैदानामध्ये उभारी घेणं हे गरजेचं बनतं. इकडे मात्र थोडीशी निराशा जरूर झाले, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेश मडवी दाखल होत असताना 23 या धावसंख्येवर 5 फलंदाज बाद झालेत. अलंकारचा हा चेंडू राऊंड स्टंप्सनं अँगल बनवून टाकला होता. इकडे मात्र निघालाय सरळ ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. मोठे स्ट्रोक्स आलेले नाहीये त्या संपूर्ण इनिंग मध्ये. आपण पाहिलं तर एक षटकार आला होता पहिल्याच ओव्हर मध्ये. खरं तर आले आले अनिकेत ढोपरीच्या बॅटमधून. इकडे सुद्धा बिगिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी होते. कुठल्या स्पॉटवर पडल्यानंतर वेग सुद्धा प्रचंड आहे प्रत्येक गोलंदाजाकडे, त्याचाच फायदा होत असताना सुपर बॉलिंग केलं. प्रत्येक गोलंदाजाने टिचून मारा केला. प्रवीण भोईरची 2 षटकं, जयेश भोईर आणि आता मात्र अलंकार भोईर. सध्याच्या घडीला परिपक्व संघ आहे पनवेल तालुक्यामधील श्रीदत्त भाताड. आज मीत 11 या नावानं खेळतोय. ऑफस्टमच्या बाहेर शफल क्रॉस झाला होता तरी सुद्धा काहीच फायदा झालेला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. आता मगाशी अमर हिलालने केलं ते कदाचित आता मात्र जितेश मडवीनं सुरुवात केली. 4थं षटक सुरू आहे. कदाचित संपेल ही. 17 डॉट बॉल आतापर्यंत परी 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ खेळलाय. हे निराशाजनक कामगिरी आहे. यावरचा फटका समोरच्या दिशेला लॉफ केला, परंतु लॉंग ऑनला सापडलाय आणि आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र मैदान सोडेल. प्रवीण भोईर त्या ठिकाणी होते. 6वा धक्का लागलाय. परी 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमला. तब्बल 18 डॉट बॉल आतापर्यंत आलेत या इनिंग मध्ये आणि इकडे मात्र पाहाल करत संघ अडचणीमध्ये असताना 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावफलकावर 24 धावा. पाचवं आणि अंतिम षटक असेल. लढावं लागेल. मगाशी ईशिदेव दांडा संघ या स्पर्धेमध्ये खेळला होता. त्यांचा पहिला सामना आम्हाला आठवतोय. असा शेवटच्या ओव्हरमध्ये लढला होता. धावफलकावर 36 धावा लागल्या होत्या आणि 5 ओव्हरमध्ये 36 धावा डिफेंड केल्या होत्या त्यांनी. त्यामुळं ते पाठबळ असेल ना धावांचं तर सारं काही शक्य आहे जरूर, परंतु त्या पॉझिटिव्ह अप्रोचनं मैदानामध्ये जर खेळ केला ना बिनधास्तपणे, होय हे मी करू शकतो, हाच आशावाद तुमच्याकडे असला पाहिजे क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा तुम्ही उतरता.
आणि तेव्हा मग आपल्याकडून नक्कीच चांगला परफॉर्मन्स होतो. इकडे पहा पूल साठी गेला होता, प्रॉपर कनेक्शन नाहीये. एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे जात असताना तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट करण्यात आले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 25 नाव. 25 धावा. उज्ज्वल डोबरी 7 बॉलमध्ये 7 धावा. सत्यवान डोबरी आता मात्र आलेत. नवीन फलंदाज. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी. राऊंड स्टंप्स यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक दाखवलाय सत्यवान यांच्या बॅट मधून. यावेळेस कप पॉइंट बॉन्डलाईनच्या दिशेनं एक चांगला कव्हर्सला नेत्र दीपक चौकार. तीन चेंडू अजूनही आहेत. 29 धावा धावफलकावर. यावेळेचा चेंडू थोडासा ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 30 या आकड्यावर. 30 ऑन बोर्ड. ओ डाऊन द ग्राउंड. वाडे शॉट लढतोय सध्याच्या घडीला सत्यवान डोबरी. 8व्या क्रमांकाचे फलंदाज. पहिल्यांदा चौकार आणि आता मात्र लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय षटकार. छत्तीस धावा धावफलकावर. पहिल्या मॅच मध्ये अशा 36 धावा एसी देव दांडा संघाने वाचवल्या होत्या 5 ओव्हर मध्ये. आणि समोर सुद्धा चांगला संघ होता. ती कोण संघ? I11 कोण. त्या संघाला मात्र धावा झाल्या नव्हत्या. अकुटप्प्याचा बॉल. हुक शॉट परंतु कनेक्शन प्रॉपर नाहीये. सिंगल जरूर मिळेल. 1 रन दुसऱ्या धाव्यासाठी. अशा स्वरूपाची रन तुम्हाला मिळू शकत नाहीये. एकाच वेळेला मात्र दोन्ही एंड सोडणं फार गरजेचं असतं. परंतु कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र अशा रन्स दिल्या जातात. त्यामुळे बऱ्याच वेळेला अनेक ठिकाणी अनेक विभागांमध्ये संघ खेळत असतात. त्यामुळं वेगवेगळ्या विभागाचे वेगवेगळे नियम. यावेळेचा चेंडू फाईन खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या हातामधून सुटलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इकडे मात्र आणखीन धावा मिळतील. गरज आहे सध्याच्या घडीला. परंतु शेवटच्या षटकामध्ये वाताणकर धावा बहाल करत असताना दिसल्यात. वाईड बॉलचा इशारा आलाय आणि हळूहळू एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना सध्याच्या घडीला टीम उसाटणे. आणि जरी धावसंख्या झाले आता मात्र 40 धावा आणि जरूर लढेल. याही खरं तर धावसंख्येमध्ये कारण चांगले बॉलर्स आहेत आणि बऱ्याच वेळेला उसाटणे संघ धावसंख्येचा बचाव करण्यासाठी ओळखला जातो. डिफेंड बऱ्याच वेळेला करतो लो स्कोरिंग मॅचेस. या ओव्हरनं मात्र थोडंसं कॅल्क्युलेशन बिघडवलंय मी तर म्हणेन. मीत 11 श्रीदत्त भाताड संघाचं. कारण संदेश भोईनं 16 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. इथे मात्र निर्धाव डॉट बॉल. इनिंग ब्रेक. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना परी 11 रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघानं धावा जमा केल्या. त्या 40 धावा आणि 41 धावांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलंय. 5 ओव्हर्स मध्ये 41. करतो या मुख्य व्यासपीठावर आमचे मान्यवर अमृतजी म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सिनियर कोरिओग्राफर आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अमृतजी आपणास विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा.
त्यांचं सहर्ष स्वागत आहे. श्री बापूजी देव चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत, सुस्वागतम. दिनादिन 10 मध्ये सुद्धा खरं तर विजेते राहिले होते. कलर्स टीव्ही मराठीवर हा शो जरूर आपण पाहिला असेल. आणि कोपरवली गावाचं नाव खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वानं उंचावलंय, अमृतजी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगली कोरिओग्राफर आहेत, सुस्वागतम. त्यानंतर चेतनजी ठाकूर, चेतनजी पाटील यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चेतनजी पाटील साहेब, आपण सुद्धा या, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चेतनजी पाटील यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांचा सुद्धा सन्मान या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल. तर चेतनजी पाटील यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम. श्री बापूजी देव चषक 2025 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर आणखीन एक सन्मान या ठिकाणी करतोय. विश्वासजी पाटील पाणदिवे यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडळ कोपरवली आणि ग्रामस्थ मंडळ कोपरवली आयोजित श्री बापूजी देव चषक 2025 स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रितेशजी पाटील उपाध्यक्ष आहेत, ग्रामस्थ मंडळ कोपरवली. तर आमचे मित्र युवा उद्योजक श्री कृपा रिअल इस्टेटचे प्रोप्रायटर अमेयजी पितळे एक चांगले समालोचक सुद्धा आहेत. त्यानंतर त्याचप्रमाणे युवा उद्योजक अक्षदा एंटरप्राइजेसचे अक्षय कोळी असतील, अनिकेत चंद्रशेखर ठाकूर असतील, क्षितिश ठाकूर असतील, KM ठाकूर इन्फ्राचे, त्याचप्रमाणे धीरजजी म्हात्रे असतील. सगळ्यांच्या सहकार्यानं मात्र एक नेत्रदीपक स्पर्धेचं आयोजन मात्र करण्यात आलंय. त्याचप्रमाणे खरं तर एक उत्कृष्ट गायक, सूत्रसंचालक, निवेदक म्हणून ज्यांची ओळख आहे या उरण पूर्व परिसरामध्ये, कपटे गावचे हसुरामजी घरत यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांना विनंती करतोय की आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि आपला सन्मान स्वीकारावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. हसुरामजी घरत यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. खोपटे गावचे उत्कृष्ट समालोचक, निवेदक, सूत्रसंचालक आणि चांगले गायक आहेत. खरं तर कॅराओके सिंगर, अनेक लग्न समारंभामध्ये, बर्थडे इव्हेंट्समध्ये, अनेक इव्हेंट्समध्ये खरं तर कॅराओके त्यांचा ऑर्केस्ट्रा आहे. जर नक्कीच कोणाला हवा असेल तर आपण संपर्क करू शकता कॅराओकेसाठी. तर जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. 30 बॉलमध्ये 41 धावांची गरज आहे आणि कशा रीतीनं मात्र मीत 11 श्रीदत्त भाताण संघ या धावसंख्या कंप्लीट करणार की उसाटणे संघाला ही धावसंख्या पुरेशी ठरणार. दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल शेरो शायरीचे बादशाह बाबूशाह. हेलो तो चलिए बहुत बहुत शुक्रिया पर दीपक पाटिल सर. चलिए गेंदबाजी में देखिए अमर हिलाल भलाई देखिए टारगेट इतना बड़ा नहीं है, लेकिन टीम देखिए सामने जो है परी लेवन से सर रामचंद्र मडवी देखिए प्रतिष्ठान उसाड ने टीम है जिसका इतिहास बड़ा अच्छा है गेंदबाजी में.
गेम में वापस आते हैं, लेकिन बाहुबली प्रवीण अनिल ढोपरी देखिए बात करेंगे जहां पर बाउंड्री लाइन पर एक लेजेंड थे, जहां भाग कर देखिए उन्हें गेंद को रुके यहां पर से बात करेंगे मिथिले बंद देखिए श्री दत्ता भतन टीम में बहुत बढ़िया देखिए हमारे चंद्रकांत दादा भूरी बात करेंगे सीएम साहब पहला देखिए उनका प्रतियोगिता, उसके बाद देखिए टीम नाइट भातन में आपको देखने को मिला और वहीं से देखिए टीम पेश हमारे एक अच्छे दोस्त एक अच्छी आवाज भातन के, लेकिन प्रवीण भूरी देखिए बात करेंगे बाहुबली खास करके यहां पर चीर दिया यहां पर स्काउ कॉर्नर को 4 रन। डीजे थोड़ा सा ध्यान रखिए भाई। प्रवीण भोर देखिए बात करेंगे जो हमने बात छिड़ी के पहले देखिए बाजाज पल्सर ओ फंस गए भाई अपर कट खेलने के चक्कर में यहां से लेने का देना पड़ गया यहां पर से उन्हें साइड गति का अंदाजा नहीं था यहां से देखिए बड़ा विकेट देखिए बिग विकेट प्रवीण भूरी का विकेट यहां से 41 का टारगेट है। अब देखते हैं ये टारगेट कितना आसान बनेगा या कठिन है। टीम का स्कोर देखिए 6 रन बनाए। कहते ना रात भी अच्छी होगा और मंजर भी अच्छा होगा, आगे पढ़ने का हिम्मत तो कर, सब कुछ अच्छा होगा। स्लोअर गेंद देखिए यहां पर प्रवीण खोज बता रहे हैं यहां से फंस गए जाल में। कहते ना जो इंसान आज का काम आज कर लेता है वो कल भी राज करता है। अगर गेंदबाज अपनी उभर की 6 गेंद को अच्छी तरह से काम कर लेते हैं तो आगे भी जाकर राज कर सकते हैं। लेकिन मैथ 11 देखिए नसीब स्टेट बुर हमने बताया एक तरफ पैकर दूसरी तरफ परी 11 मचिंद्र दादा पटेल से बिग पैकर से, लेकिन से देखते हैं ये लक्ष्य कितना यहाँ पर मुश्किल रहेगा कितना आसान रहेगा ये वक्त ही बताएगा। हालत चाहे कैसी भी हो धड़कनों में नशा ही नशा सिर पे जीत का होना चाहिए। अमर हिलाल देखिए जिनका नाम कई मरतबा मिचेल स्टार्क के साथ जुड़ चुका हूं, जोर लगाकर डालते हुए, लेकिन बहुत बढ़िया ऑफ ड्राइव फील्डर भाग रहे हैं तेजी से, गेंद को शायद वहां पर रोका गया, लेकिन तब तक देखिए 2 रन सागर भीर के बल्ले से देखिए 2 रन आता हुआ यहां से। फिर आएंगे उसी अंदाज में, बादल छा जाने से सूर्यास्त नहीं होता है। रन देखिए बात करेंगे उस साइड ने टीम के लिए बात करेंगे ना, सबसे बड़ा जो टर्निंग पॉइंट था सुदर्शन जी धनंजय हिलाल का रनआउट, वो सबसे मैच का बड़ा टर्निंग पॉइंट। मैं ज्यादा नहीं जिक्र करूंगा कि किसने बैटिंग किया नहीं क्या किया क्या नहीं, लेकिन वो बहुत बड़ा टर्निंग पॉइंट था। वाइड क्या जापा अगर उस साइड ने टीम वाइड देखिए अगर बचाने में ये मैच कामयाब होती है ना तो बहुत बड़ा मैं कहूँगा जहाँ पर थोड़ा छोटा सा था वो गेम चेंजर उभर था। आखिरी बार सत्यवान ढोपरे का एक छक्का एक चौका वो एक फाइटिंग टोटल तक पहुंचा है, लेकिन इतनी अच्छी मेहनत मिथिलेबन श्रीदत्ता भाटन टीम पानी में नहीं फिरने देंगे भाई। यहां से स्लोअर गेंद था, पहचान लिया पर दूर से खेले, लेकिन 4 रन आता हुआ। लॉन्ग ऑन एकदम से खुला था, मिड ऑन अंदर था। गेंद पहुंचाइए, मंगता है तो आजा रसिया। चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहां से 13 रन बनाए यहां से।
चलिए यहाँ पर देखिए बहुत बढ़िया यहाँ पर सत्यावान डोपरी जिन्होंने रन जोड़े थे यहाँ पर टीम के लिए। और कहाँ चाहिए तो निश्चित रूप से हमारे योगेश दादा मडवी, हितेंद्र दादा मडवी, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान अगर उसाड़ने की बात आती है, अगर वहीं परी लेवन के नाम से खेल रहे हैं मचिंद्र दादा पाटिल लेके बात करेंगे, साई चसके आयोजक और चीरनर ओनर के देखिए जवाई। और थोड़ी सी देखिए टीम का प्रदर्शन कहूँगा, अच्छी टीम है लेकिन से हो जाता है कभी कभी देखिए कोपरल टीम घर की टीम है और बहुत बड़ा देखिए। उसके बाद क्राउड एकदम से देखिए सन्नाटा आ गया मैदान पर और पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर 14 बनाए हैं। अगर इससे औसत एवरेज से जाते हैं ना तो फिर मैच देखिए यहाँ पर आपको चौथा ओवर तक भी जाना मैं कहूँगा थोड़ा कठिन हो जाएगा। अब मैच 3 ओवर में कंप्लीट हो जाएगा। बहुत बढ़िया देखिए आपको औसत एवरेज से अगर बल्लेबाजी करते हो, लेकिन देखते हैं अनिल डोपरी ने यहाँ पर से टीम मीटिंग लिया एमरजेंसी, कहते ना तितली पकड़ने के लिए समय बर्बाद मत कीजिए, एक अच्छी सी गार्डन बनाइए, तितली अपने आप आकर बैठेगी। जिस तरह से देखिए बात करेंगे हमारी पूरी टूर्नामेंट के देखिए मैनेजमेंट आयोजक देखिए प्रीतेश दादा लीजिए या उसके साथ देखिए अमेय दादा पितले लीजिए, पूरी तरह से देखिए चंद्र दादा शेखर ठाकुर मित्र मंडल से और ग्रामस्थ मंडल कुपरिल देखिए इन्होंने एक अच्छी से देखिए टूर्नामेंट का आगाज कर दिए। क्राउड देखिए कल हाउसफुल क्राउड रहेंगे और खास करके बात करेंगे जिस तरह से लॉर्ड्स है ना सुदर्शन जी, ऐसा लॉर्ड्स कम हम देखते हैं जो ये लॉर्ड्स के मानो कि जैसे ग्रामीण धमाका में टॉप के 8 टीम खेलते हैं बिग बैश का, तो उसी तरह से कल बिग बैश का जैसे माहौल रहेगा और क्रेडिट जाता है निश्चित से खास करके प्रीतेश दादा एक अच्छे खिलाड़ी के साथ साथ अच्छी उनकी दोस्तानी कॉन्टैक्ट्स कल भिवंडी से टीम दिखेंगे, रायगढ़ सोरन देखिए हर विभाग से आपको टीम दिखेंगे, मजा खूब मजा आएगा भाई। तो चलिए अभी बात करेंगे समीकरण के यहाँ पर 24 गेंद देखिए बात करेंगे और जिसमें 27 की जरूरत है यहाँ से 24 गेंद देखिए बात करेंगे यहाँ पर 27 की जरूरत है। और जितेश मडवी देखिए रफ्तार के सौदागर यहाँ देखिए बात कल पहला मुकाबला रहेगा यहाँ पर से ग्रीष्मा 11 देखिए एसएससी वाकलन और उसके साथ देखिए बात करेंगे सिवान से स्पोर्ट चांपारली और उसके साथ देखिए भूमि लेबस मांडा टिटवाला विभाग से देखिए और बालचंद्र स्पोर्ट देखिए बात करेंगे टेम्बोली टीम कल प्रतीक पाटिल बाइकरमैन बने खास करके बालाजी ट्रॉफी कल भिवंडी में जिक्र करेंगे। उसके साथ साथ देखिए गेंदबाज तैयार से ओह रफ्तार के साथ देखिए उछाल है जितेश मडवी की यही है पहचान भाई। और कल तीसरा मैच रहेगा भाई शिवतानी बामुन नगरी टीम है बात करेंगे तूफान की दूसरा नाम जब भी आते हैं मैदान में तूफान लेकर आते हैं और उनके साथ की बात करेंगे जय मल्लार माहौल गांव हमेशा माहौल पैदा करते हैं मंगे सोईती कल्पेश माहौल कर देखिए और उसके साथ देखिए अंबिका स्पोर्ट है मिथिलेवन गोरसाई पॉ टीम ओ जंगल में सिर से टेनिस स्क्रीन में भावेश पवार से और रातों का कातिल आरसीसी पेट टीम रहेंगे। अगर कोई एक टीम उसमें बदलाव रहेगी तो फिर उसके जगह कोई टीम आपको देखने को मिलेगा। ये लॉर्ड्स की बात आती है कहीं ऐसे खिलाड़ी रहते हैं ओपन से खेलते रहते हैं और क्या देखिए जितेश मडवी ने सफलता दिलाया है। क्या मैच में आएगा मजा देखिए कल तो एक कयामत जैसे मंजर रहेगा मैदान के अंदर है, लेकिन उससे पहले देखते हैं आज है क्या कयामत से पहले कयामत है ये मुकाबला दूर से बनाएगा। बात करेंगे विकेट गिरा है टोटल की बात करेंगे टोटल देखिए यहाँ से 14 रनों पर रुका यहाँ से मैच में क्या अमृत माते से देखिए इस वक्त रजा लेते हुए यहाँ से दादा बहुत बहुत शुक्रिया। यहाँ पर हर्षुराम सर देखिए बात करेंगे ना क्राउड देखिए थोड़ा सा खाली 12 के बाद इसकी कारण एक है क्रिकेट का क्रेज कम नहीं हुआ है। पहले लोग थे दीवाने अब लगे हैं कमाने, क्योंकि पहले लोग इतने दीवाने थे ना टीम के पीछे कोई भी चीजों के पीछे पड़े रहते थे ना पड़े रहते थे रात कितनी भी होने दीजिए। लेकिन आजकल देखिए नौकरी जॉब धंधा बिजनेस घर सबको लेकर चलना पड़ता है जिसके कारण देखिए 12-1 बजे तक है। लेकिन जो टीम के सच्चे दीवाने रहते हैं ना वो जुड़े रहते हैं। नौकरी छूटेगा चलेगा गाली मिलेगा घर पे चलेगा, लेकिन इस टीम का साथ नहीं छोड़ते। और यूट्यूब से देखिए कई दर्शक जुड़े हैं सही बताया यहाँ पर। लेकिन सबसे पहला देखिए इंपॉर्टेंट हो गया जो हमने बात बताई ना पहले थे दीवाने अब लगे हैं कमाने, क्योंकि पैसा बहुत जरूरी है इस जमाने में और जान लगा दो कमाने में। अब समीकरण मजा आएगा भाई। 21 गेंद देखिए 27 की जरूरत है, खूब मजा आएगा।
कहते ना जो समय पर साथ दे वही अपना, बाकी सब सपना। क्या यहाँ पर बल्लेबाजों ने तो अच्छा साथ नहीं दिए? क्या गेंदबाज यहाँ पर जितेश मडवी का यहाँ पर कहर चलता हुआ। ये देखिए कहर, लॉन्ग 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 लेग बाय से देखिए यहां से वक्त लिए जितेश मडवी देखिए यहां से बता रहे हैं आपने क्यों विकेट नहीं दिया, अंपायर ही बता रहे हैं भाई शायद कि विकेट पर ही नहीं था, क्योंकि जो डाउटफुल रहता है ना बेनिफिट फायदा अक्सर बैटर को मिल जाता है, शायद वही हुआ। अच्छे अंपायर हैं देखिए दीपक बोराड़ी सर, गणेश भावेशकर सर, एनआर पिनल देखिए, नीरज रनावत सर, शशि मेहर सर देखिए पिछला ओले के आइकन टूर्नामेंट में क्या अंपायरिंग किए थे दीपक सर। हाई वोल्टेज मैच क्या क्लोज डिसीजन चल रहा था, तभी पूरा क्राउड ने तालियां बजाई थी जब इनके अंपायर का मैंने सराहना किया था, क्योंकि एक एक डिसीजन इतना चुनौती था, मैच कोई भी हार सकता था कोई भी जीत सकता था, आंखों से पानी निकल देने वाली अंपायरिंग थी। और कभी कभी होता है ऊंच नीच अंपायर से भी होता है, जब खिलाड़ियों से इतना गलती हो जाता है तो अंपायर से भी कभी कभी 19-20 हो जाता है। मेहनत लगती है भाई खुद को बनाने में। ओह बड़ी आसानी से देखिए पिकअप दिया यहां से, बहुत बढ़िया देखिए झलक भी था और फलक भी था। महाराज बहुत बढ़िया झलक भी था फलक भी था और ये बैटर ही कुछ अलग ही था और हमारे डीजे भी कुछ अलग ही है भाई एकदम मूड में है। स्कोर की बात करेंगे 21 रन, मुझे तो लगता है इस साल आईपीएल में इन्हें जगह मिलना चाहिए क्योंकि 27 करोड़ 25 करोड़ आप फॉरेनर को दे रहे हो भाई, 20 करोड़ 15 करोड़ अपने डीजे वाले को भी दीजिए मौका कभी। हाँ चलिए गेंदबाज तैयार और बहुत बड़ी बाउंसर देखिए यहां से वाइट का हिजाब है यहाँ पर, 1 बाउंस देखिए वार्निंग। सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, और गेंद सर के ऊपर गई तो अतिरिक्त बाउंसर, हाथों में माइक हो तो हमेशा रैंकर और गेंद सर के ऊपर हो तो बाउंसर। और ये बहुत बड़ा बाउंसर था, 22 रन तक पहुंचे यहां पर और ये छोटी छोटी गलती से बचकर रहना होगा। टारगेट देखिए आपने छोटा बनाया भाई, कहते ना शेर के पूंछ में अगर पैर मारोगे तो पप्पी नहीं मिलेगा, झप्पी मिलेगा। ओ इस बार बाउंसर देखिए लेकिन हुक क्या, अब तो गेंदबाज कहेगा भाई यहां से कि अल्लाह बचाए मुझे, है तेरे वार से, 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 है तेरे वार से।
बात करेंगे 2001 बैटर को आएगा भाई। पिछले ओवर में 2 छक्के दागे थे, यहाँ इस टाइम लेकर छक्का, स्कोर पहुंच गया 35 रन। जीत के लिए केवल और 6 की जरूरत है यहाँ से भाई। 3 छक्का 2001। ओ भाई जयेश के लिए तो काम बन गया भाई। चोकोबार के जैसे आप भी खाइए, आपके लाडले बच्चे को भी खिलाइए। प्रवीण भोईर ये 2000 कितना समय रहेगा? टीम देखिए इसके बाद है थोड़ा गुफ्तगू हंसी मजाक चलता हुआ, यहाँ से चर्चा हो रहा है ये 2000 क्या किया जाएगा, जयेश से लिया जाएगा नहीं। बहुत बढ़िया देखिए, अच्छी यहाँ पर से फरी 11 देखिए बात करेंगे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साह ने टीम है, एक अच्छी टीम है, एक अच्छा क्रिकेट उनके अच्छे टूर्नामेंट भी होता है। अमित सर बात करेंगे जो टूर्नामेंट में लकी ड्रॉ के लिए बाइक दिया गया था इस सीजन में दर्शकों को आवक कैच के लिए, थर्ड अंपायर देखिए। और वहीं पे देखिए बात करेंगे अंपायर के लिए, तीसरे अंपायर कमेंटेटर के लिए भी बाइक था। प्रवीण टेम्बे देखिए बाइकरमैन बने थे, जय पवार सर बाइकरमैन बने थे। और वहाँ पर हर मैन ऑफ द मैच के लिए कूलर रहता है। चलिए बात करेंगे इसके साथ है चलिए सुदर्शन जी देखिए बहुत अच्छी देखिए जानकारी यहाँ पर देते हुए, बहुत बढ़िया। और जहाँ पर देखिए बात करेंगे नवीन सेवा टीम तैयार, मुझे लगता है तैयार हैं। देखिए उनका ड्रेस कोड इस साल देखिए ऑरेंज है। बंदकड़ी 11 बंदकड़ी टीम की भी देखिए बात करेंगे, बहुत सारी टीम ये ड्रेस कोड के साथ है चलते हुए यहाँ पर। चलिए तीसरे अंपायर का डिसीजन थोड़ा पेंडिंग है। पीटीसी लाइव देखिए यहाँ से अच्छा मेहनत यहाँ पर दिखाते हुए यहाँ से रनआउट देखिए डिसीजन अभी तक है पेंडिंग है डिसीजन। और सबसे बड़ा देखिए पिछले साल के रनआउट का जो डिसीजन था ना 13 मिनट का था, जगन्नाथ स्मृति ट्रॉफी बदलापुर मयूर पीछे करके टूर्नामेंट में वो मुकाबला था भादवड़ बनाम पीठ के बीच में था। वो रनआउट के बाद मैच सुपर ओवर में गया था। और कल पेट भी दिखेंगे, शायद भादवड़ भी दिखेगा कल। बहुत गुड साइड टीम दिखेंगे, टेम्बोली टीम दिखेगा, वाकलैंड टीम दिखेगा, शायद चांबर लेके जगह भादवड़ टीम आपको दिखेंगे यहाँ से। एक लॉर्ड से देखिए बात करेंगे भूमि लिबस मांडा, जगन नाना देखिए बात करेंगे। नट आउट है यहाँ से बैटर्स। चलिए चलेंगे मैच की तरफ। अब समीकरण देखिए बात करेंगे सुदर्शन जी, क्या है समीकरण? अभी 5 की जरूरत है आज देखिए हमारे। ओह व्हाट अ फिनिश, कमाल का फिनिश किया यहाँ पर देखिए। दन दनाते हुए मैच को जीतते हुए टॉस के लिए तुरंत आना होगा यहाँ से मेथ 11 से वादन के कप्तान, लेकिन इस मैच के मैन ऑफ द मैच की तरफ जाते हैं हाल लोग अनिल दादा पूरी टीम है। चलिए नवीन सेवा टीम में आपके भी कप्तान यहाँ पर भेजिए। परशुराम सर देखिए बात करेंगे यहाँ से रजा लेते हुए। दीपक पाटिल सर देखिए रायगढ़ समालोचक एसोसिएशन के सचिव है, हमारे सदस्य देखिए परशुराम गरज सर लीजिए, नवनाथ सर लीजिए। और अभी भी देखिए स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी में तो चाहता हूँ हमारे दीपक